नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर हा कालचा शनिवारचा व्हिडिओ आहे. तर काल सकाळीच म्हणजे गार्गीच्या शाळेत बोलवलं होतं ॲज अ पेरेंट्स मीटिंग म्हणून. आणि सकाळी मिस्टरांचं थोडं काम असल्यामुळे आम्हाला जायला उशीर झाला. 9:30 पावणे 10 वाजले होते. पण नाश्ता वगैरे काहीच आवरलं नव्हतं, फक्त 1 कप चहा घेऊन गेलो होतो. गार्गीच्या शाळेतलं मीटिंग सगळं संपवलं आणि त्याच्यानंतर डीमार्टलाच गेलो होतो, तिथे जवळच होतं म्हणून. डीमार्टमधून जो काही सामान घेतलं होतं आणि खूप भूक लागली होती, म्हटलं की बाहेरच खायचं. 12 सव्वा 12 वगैरे वाजले होते आणि डायरेक्ट जेवणच केलं. आणि बाहेर जो काही म्हणजे जेवण वगैरे आवरलं आणि बाहेर बघूपर्यंत म्हणजे पूर्ण जोराचा पाऊस चालू झाला. बरोबर तास दीड तास तिथेच बसलो. त्याच्यानंतर बारीक पाऊस होता. म्हटलं की आता जास्त वेळ बसायलाच नको, घरी गेलेलं बरं म्हणून जाताना तसंच भाजीपाला देखील मी घेऊन आले होते. घरी आले, कपडे वगैरे चेंज केलं आणि थोडंफार परत म्हणजे स्नॅक्स खाऊन घेतले आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात केली. तर म्हणजे गेल्या गुरुवारी स्वामींची नित्यसेवा होते, त्यावेळी मिस्टर फूल घेऊन आले होते. पण ह्या गुरुवारी आम्हाला फुले मिळालेच नाहीत. ते फॅनच्या वाऱ्याखाली सुकायला ठेवले होते, ते पूर्ण फूल वगैरे सुकलं होतं. म्हटलं की एक कुंडी रिकामीच आहे, त्यात घालून ठेवावं. म्हणजे लकीली झाडं आली तर येतात, नाहीतर नाही. मातीत तरी ते खत म्हणून तरी होतं. आणि खूप म्हणजे खूप झाडे होते माझ्याकडे. पण मी मेच्या महिन्यात 15 दिवस ज्यावेळी गावी राहिले त्यावेळी उन्हाच्या ह्याच्याने पूर्ण झाडे सगळे वाळून गेले. शक्य जितकी जपता येतील तितकं आल्यावर व्यवस्थित त्याला खाद्यपाणी वगैरे देऊन जपवलेलं आहे. आणि आता म्हणजे थोड्याच दिवसात परत मी झाडं वगैरे घेऊन येणार आहे. त्यावेळी झाडं ज्यावेळी घेऊन येईन त्यावेळी मी तुम्हाला नक्कीच म्हणजे कोणती झाडं घेतलेली आहेत, कुठून घेतली आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. बाकीचं सगळं काम आवरून झाल्यानंतर गार्गीला थोडं दुपारी कंपल्सरी तिला झोपवले आणि त्याच्यानंतर हे काय का भाजीपाला आणलं होतं, त्याला व्यवस्थित काढून निवडून ठेवायचं काम चालू होतं. कारण आता आज जरी नाही ठेवला तर उद्या परत ह्या कामाच्या गोंधळात होणार नाही हे माहीत होतं. पूर्ण सगळं व्यवस्थित किती होतील तेवढं जे काही धुवायचं आहे किंवा जे धुता येतील ते सगळं साईडला काढून ठेवले. जे काही फ्रीजमध्ये भाज्यांसाठी जे डबे वापरते ते मी जसं रिकामं होतील तसंच मी त्या म्हणजे डबे क्लीन करून ठेवते. त्याच्यामुळे काय होतं की एकदमच डबे धुवायला लागत नाहीत किंवा सुकलेले डबे असतात डायरेक्ट भाजीपाला घालण्यासाठी उपयुक्त ठरतो. आधी खूप म्हणजे जास्तच घेत असायचे, म्हणजे टेम्पो वगैरे येतात ना त्यांच्याकडून लसूण, कांदे, मिरची वगैरे बल्कमध्ये घ्यायचे. पण आता तसं नाही करत. आता जितकं लागतील ना तितकंच भाजीपाला किंवा कांदा, लसूण वगैरे घेऊन येते. कारण आता पावसाळी वातावरण असल्यामुळे वातावरणाच्या ह्याच्याने पूर्ण कांदा तर पूर्ण काळपटच पडतो, म्हणजे बुरशी आल्यासारखे होते. आणि लसूण ही खूप ओले असले ना तर त्याला खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जितकं होतील तितकंच मी घेऊन येते. आणि आता भाजीपाला पण एकदमच मी जास्तीचं घेऊन येत नाही. जितकं म्हणजे 8 दिवसांसाठी किंवा 4-5 दिवसांसाठी लागेल तितकंच मी घेऊन येते. कारण आता मी सब्जी म्हणजे भाजी मंडईत जातच नाही. इथेच म्हणजे रोड साईड एक दुकान आहे, तिथूनच मी भाजी घेऊन येते. त्यांनी पण म्हणजे त्यांची क्वालिटी पण भाज्यांची खूप चांगली असते. भाजीपाला ताजाही खाल्ला जातो आणि फ्रेशही राहतो. जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून कुजवून खाण्यापेक्षा ताजं खाल्लेलं केव्हाही बरं. पावसाळी वातावरणामध्ये तर मी तर कंपल्सरी म्हणजे हेच असतं, जितकं आपल्याला लागतं आठवड्याभरासाठी तेवढंच घेऊन यायचं. पूर्ण भाजीपाला वगैरे सगळं निवडून झाल्यावर जो काही कचरा होता तो एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवला. आणि ह्याच्या आधी माझ्याकडे पुदिनाचं झाड होतंच, पण तेच मी गावी गेले ना त्यावेळी पूर्ण झाडं म्हणजे जे काही रोपं वगैरे होती पाप बिचारे ते सगळेच वाळून गेले. कारण पाणी घालणारं कोणीच नव्हतं. म्हटलं की आता मी आधी कसं म्हणजे पुदिना घेऊन यायचे आणि जे काही जे देठ असतात मी तसेच रोवून ठेवले होते. त्यावेळी मॅक्झिमम मी 2 ते 3 महिना त्याचेच मी पुदिना वापरत होते. अजिबात बाहेरून विकत आणत नव्हते. म्हटलं की एक तरी थोडी छोटी कुंडी रिकामी आहे, त्यात व्यवस्थित पुदिनाचे जे काही देठ आहे ते खोचून ठेवावं. व्यवस्थित पुदिना लागतात. आता वातावरण पण पूर्ण गार आणि थंड आहे, लवकरच ते लागू पण होतात. असं करून मी पुदिना पण घरीच लावलेला आहे. दुपारी पण लवकरच आज जेवण झालं होतं, नाश्ता नसल्यामुळे. म्हटलं की भाजी वगैरे सगळं आवरून झाल्यावर मॅगी बनवून घेतले. कारण गार्गीला खूप म्हणजे महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदाच मी तिला देत असते.
आणि काल मी मटकी मोड आणण्यासाठी ठेवले होते, जे काही कडधान्य ते पण व्यवस्थित जिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवले. घरच्या घरी केल्यावर किती खूप म्हणजे जास्त प्रमाणात होतात आणि फ्रेशही असतात. म्हणून आता मी सध्या मटकी जे काय असेल तर मी घरीच बनवते आणि असं जिपलॉकमध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवते. व्यवस्थित 8 दिवस तरी म्हणजे छान आणि फ्रेश राहतात. कारण कधीकधी संध्याकाळी स्वयंपाकाचा ज्यावेळी कंटाळा येतो त्यावेळी मिसळपाव बनवता येतं किंवा वडापाव वगैरे बनवता येतं. त्यासाठी मी काय करते की असे मोड आणलेले मटकीचे त्यावेळी इन्स्टंट विकत आणण्यापेक्षा असे आठवड्यातून तयारी करून ठेवली की बरं पडतं. आणि स्प्राऊटचे जे काही टिक्की वगैरे असतात ते पण प्रोटीन जे जास्त हेल्दी असतात. कधीकधी गार्गीला त्याचीही मी टिक्की बनवून देत असते डब्यासाठी. पूर्ण ते सगळं आवरून झाल्यावर आता म्हणजे महत्त्वाचं आणि पेंडिंग काम होतं. आज पूर्ण घर आता श्रावणसाठी क्लीन करायचंच होतं, पण गार्गीच्या शाळेत जायचं होतं त्याच्यामुळं मी सगळं काम तसंच पेंडिंग ठेवलं होतं. आणि ह्या खूप दिवसापासून चालूच होतं की आज काढायचं उद्या काढायचं टेबलवरचा पसारा. म्हटलं की आता थोडंफार वेळ आहे आणि आत्ता जस्ट मॅगी खाल्लेलं आहे. संध्याकाळी माझं ठरलेलं मेनू असतं सोया पुलाव, तेच बनवायचं होतं. म्हटलं की आता वेळ आहे तितकं ते सगळं काढून घेऊया आणि ज्यावेळी घर स्वच्छ करता येतील त्यावेळी पटकन म्हणजे पसारा पण जास्त होणार नाही आणि लवकर घर स्वच्छ होईल, म्हणजे पटकन आवरता येतं त्यावेळी. म्हणून हे काही जे काही टेबलवरचा पसारा होता तर पूर्ण खाली जमिनीवर घेतला. जे काही पॅकेट्स वगैरे खोललेले होते ते एका डब्यात करून घेतले आणि डीमार्टमधून जे काही साहित्य आणलं होतं ते पण एका म्हणजे डब्यात भरून ठेवले. आणि अशा वेळी समजतं की घरात जे साहित्य आहे ते आपण डबल वेळा घेऊन आलेलो असतो. माझं तर असं खूप वेळा झालेलं आहे. आता मी थोडं बाहेर जायचं असेल किंवा एक्स्ट्राचं काहीतरी असेल तर आधी लिस्ट करून घेते आत्ता आणि जे खरंच महत्त्वाचं किंवा गरजेचं आहे ते तेवढंच मी घेऊन येत असते. तर तशामध्ये असंच काहीसं झालं, कारण परवा येताना मिस्टरांना डाळीचं पीठ घेऊन यायला लावले होते, पण ते ह्या टेबलच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पातेल्यात खाली होतं त्याच्यामुळे मला ते समजलंच नाही. परत आज मी येताना डीमार्टमधून 1 किलो बेसन घेऊन आले. कधीकधी माझी अशी फजिती होते आणि मी महिन्यातून किंवा 15 दिवसातून डीमार्टला अजिबात जात नाही. मॅक्झिमम 2 किंवा 3 महिन्यातून मी एकदा डीमार्टला जाते. त्यावेळी कसं होतं की डीमार्टमध्ये गेलं ना तर जे गरजेचं वस्तू आहे ते कमी आणि जे नको असलेलं साहित्यच मी जास्त घ्यायचं होतं. त्याच्यामुळं मी काय करते की जे होलसेल दुकानात असतात तिथूनच मी सगळं घेऊन येते. त्याच्यानंतर हे सगळं आवरताना लक्षातच राहिलं नाही की भाजीपाला जे काही निवडून ठेवलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवायचं. ते पण आधी पटकन व्यवस्थित पॅक करून घेतले आणि फ्रीजमध्ये लावून दिले. आणि त्याच्यानंतर पूर्ण महत्त्वाचं काम म्हणजे उद्या सकाळी डोसा बॅटर बनवायचं होतं. म्हटलं की आता रात्रीच भिजवून ठेवले, कारण उद्या सकाळी मिक्सरला लावून ठेवले की संध्याकाळपर्यंत फर्मंट होतं आणि रात्री व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवता येतं, कारण आठवडाभर निवांत राहता येतं. तर चला मग मंडळी, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद म्हणत आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.